नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नळपाड्यामध्ये मी आहे, प्रभाग क्रमांक 4 मधील नळपाड्यामध्ये आहे आणि आज यादव समाज जो आहे ठाणे जिल्ह्यातील तो नितीन लांडगे प्रभाग 4 मधील नितीन लांडगे यांना समर्थन देणार आहे, यांना पाठिंबा देणार आहे आणि जोरदार असं स्वागत जे आहे ते नितीन लांडगे यांचं इथे करण्यात आलेलं आहे. फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. या प्रभाग क्रमांक 4 मधील नळपाडा या आपण परिसरामध्ये आहोत आणि आज यादव समाज जो आहे तो नितीन लांडगे यांना पाठिंबा देणार आहे. नितीन लांडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे या नळपाड्यामध्ये आणि जोरदार असं स्वागत नितीन लांडगे यांचं इथे करण्यात आलेलं आहे. आज यादव समाज जो आहे तो त्यांना पाठिंबा देणार आहे. महादेव मंदिर जे नळपाड्यातील आहे तिथे एक महाआरतीचं देखील इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजा सुनिए, आओ भगत आप. चलो चलो चलो. गांधीनगर हे घर आहे हे बाबू दे दो विरोधिया. गांधीनगर या परिसरामध्ये आहोत आपण. गांधीनगर मधील विजेता स्पोर्ट्स क्लब यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण हे महादेवाचं मंदिर पाहतोय. जेव्हा याचं नूतनीकरणाची वेळ होती तेव्हा सहकार्य जे आहे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आज एक प्रकारे समर्थन जे आहे ते हे सगळे विजेता स्पोर्ट्स क्लब आणि या गांधीनगरमधील रहिवासी नितीन लांडगे यांना देताना दिसत आहेत. नितीन लांडगे यांचं गांधीनगर वासियांनी जोरदार असं जे आहे स्वागत केलेलं आहे. हे जे मंदिर तुम्ही महादेवाचं पाहताय या मंदिराचं जेव्हा नूतनीकरणाचं काम होतं तेव्हा नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हातभार लावण्यात आलेला होता आणि एका महाआरतीचं आयोजन देखील इथे करण्यात आलेलं आहे. या गांधीनगर वासियांनी जोरदार असं स्वागत नितीन लांडगे यांचं केलेलं आहे. प्रचंड अशी गर्दी या गांधीनगर वासियांची आपल्याला इथे दिसून येते. गांधीनगर वासियांची प्रचंड अशी गर्दी इथे दिसून येते आणि या महाआरतीनंतर यादव समाज ठाण्यातील नितीन लांडगे यांना पाठिंबा देणार आहे. ब्रह्म शांति शक्ति सुशांतिर्भवतु. पंचसर्पिलोकजगर्णकः लंबोदर सर्वतो विघ्ननाशो विनायकः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रोपधारिणः. द्वादशेतानि नामानि या पठे शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे नः. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं श्रीमन्महागणाधिपतये नमः. देवी प्रपन्नमारुति हरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद. गांधीनगर आहे गांधीनगर. या गांधीनगर वासियांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते. नितीन लांडगे यांनी या सगळ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये कामाचा धडाका लावलेला आहे आणि
समाज असेल, अनेक सोसायट्या असतील, नितीन लांडगे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत आणि आज यादव समाज जो आहे तो नितीन लांडगे यांना पाठिंबा देणार आहे. गांधीनगरवासीय नितीन लांडगे यांना पाठिंबा देणार आहे आणि त्याच्यासाठी ते कार्यक्रमाचे आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. Thank you.
हरे वाई नमः नमः तमेव माता पिता तमेव बन्धु आता सध्या फक्त बरोबर आता और उनका और बाबा भोले की मनोकामना को जो भी मन की इच्छा हो बाबा भोलेनाथ कालों के काल महाकाल हर कष्ट को दुख को दूर करने वाले और सभी मनोकामनाओं को पूर्ण करने वाले हनुमान जी महाराज अपने मां गणपति बप्पा मनोकामना पूर्ण करें।
गजानन महाराज की नाशो यादव जी आपण या गांधीनगर परिसरामध्ये आहोत आणि नितीन लांडगे हे आल्यानंतर एक प्रकारचा उत्साह या गांधीनगर वासियांमध्ये आपल्याला दिसतोय. आपल्याला माहिती आहे की या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामाचा धडाका नितीन लांडगे, प्रणोती नितीन लांडगे आणि शिवसेनेच्या माध्यमातून लावलेला आहे. आज नितीन लांडगे यांना यादव समाज पाठिंबा तर देतोयच, पण या गांधीनगरमधील हे सगळे रहिवासी देखील त्यांना पाठिंबा देतात. विजेता स्पोर्ट्स क्लबचे हे सगळे जे सभासद आहेत ते देखील आपण पाहतोय. विजेता स्पोर्ट्स क्लब देखील इथे नितीन लांडगे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या गांधीनगर मधील हे सगळे रहिवासी महिला देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांनी नितीन लांडगे यांना या प्रभाग क्रमांक 4 मधून यांना गांधीनगर या परिसरातून पाठिंबा दिलेला आहे. प्रचंड अशी गर्दी आपण इथे पाहतोय. यादव समाजाचा देखील जाहीर पाठिंबा जो आहे जर आपण पाहिलं तर महादेवाची महाआरती जी आहे ती नितीन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नितीन लांडगे यांना गांधीनगरमधील ह्या यादव समाजाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गांधीनगरमधील यादव समाजातील काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा देखील सन्मान नितीन लांडगे यांना सपोर्ट केलेला आहे, करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो आहे कामाचा धडाका जो आहे तो नितीन लांडगे यांनी लावलेला आहे आणि प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्याची आपल्याला पाहायला मिळते. आज गांधीनगरमध्ये देखील यादव समाजाचा जाहीर पाठिंबा शिवसेनेचे नितीन लांडगे यांना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचं भगवा वादळ जे आहे ते नितीन लांडगे यांच्या प्रचाराचा सुरुवात देखील केली आणि देखील गाडी आपला सपोर्ट केलेला आहे, त्यांचं सत्कार केलेला आहे. काल शुभारंभमध्ये यांच्या सरकार देखील करण्यात आलेला आणि पुन्हा पाठिंबा देण्यात आलेला आहे. शुभारंभ असो. एक मिनट. और आज नितीन लांडगे ये गांधीनगर में है और विजेता स्पोर्ट्स क्लब और गांधीनगर वासी बहुत बड़ी संख्या से यहाँ पे उपस्थित है. नितीन लांडगे का स्वागत किया गया है और पाठिंबा भी दिया गया है, क्या बताओगे? सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 4 गांधीनगर की धरती पे शंकर मंदिर परिसर पे आज एक भव्य आरती का कार्यक्रम का जो आयोजन हुआ
और आप लोगों ने एक ऐसे शख्सियत को यहाँ पे बुलाए हैं, नितिन लांडगे। एक थोड़ा समय इनका मैं संक्षेप में आपका थोड़ा सा विवरण बता दूं। ये MBA किए हैं IIM बेंगलोर से, B फार्मा भी है। मतलब जो कहते हैं कि वेल एजुकेटेड क्वालिफाइड ऐसे व्यक्ति को आपने बुलाया है, तो इसके लिए यहाँ के रहवासियों को हम धन्यवाद देना चाहते हैं, आभार व्यक्त करना चाहते हैं। और यहाँ पे हम देख रहे हैं काफी संख्या में भाई बहन, माता पिता, तुम बुजुर्ग सारे लोग यहाँ उपस्थित हैं और अपना अपना जो इस समय जो चुनावी माहौल है और शिवसेना की तरफ से हम सब मान के चल रहे हैं कि नितिन लांडगे जी को आपका सेवा करने का मौका अवश्य मिलेगा। और यहाँ पे यादव समाज ट्रस्ट तथा उत्तर भारतीय बहुत भारी संख्या में है और यादव समाज ट्रस्ट तो मतलब सदैव अपना पाटिंबा जाहिर कर चुका है और साथ ही साथ अन्य जो उत्तर भारतीय समाज के लोग हैं, चाहे जो भी हैं, सारे लोगों का मतलब यहाँ पे इनको बहुत भारी भरकम समर्थन मिल रहा है और होना भी क्यों नहीं चाहिए। ये ऐसे व्यक्ति हैं जो कि मतलब एक कहते हैं ना कि मतलब एक साफ सुथरी छवि और एकदम मधुर मिलन व्यक्ति ऐसे है, बोलते कम है लेकिन अपने कर्मों से ये जाने जाएंगे। आज प्रभाग क्रमांक 4 में आप लोग कहीं भी बहुत सारी ऐसी जगह जहां पे इन्होंने अपना निजी इन्होंने अपना एक तरह से कहेंगे कि मतलब काम करवा के ले लिया है। सारे लोग मतलब इंतजार करते हैं कि कॉर्पोरेशन करेगा, ठाणे महानगर पालिका करेगी, लेकिन इन्होंने ऐसा नहीं देखा। अपना इन्होंने क्या किया कि देखिए समाज सेवा को इन्होंने एक प्रायोरिटी दिया है, समाज सेवा के साथ राज्य ने। आज इस व्यक्ति को 2-2.5 लाख रुपया महीने का कहीं भी इनको पगार मिल जाती। इन्होंने जो नौकरी छोड़ी है ये सारा अपना समय देने के लिए समाज सेवा में, राजनीति में देने। ऐसे व्यक्ति को मैं आप सबसे निवेदन करूंगा कि ऐसे व्यक्ति को आगे बढ़ाएं और इनके साथ कंधे से कंधा मिलाकर साथ दें। और आने वाले 15 तारीख को मैं तो स्पष्ट कहता हूं कि जो शिवसेना की तरफ से जो धनुष बाण निशान रहेगा उसमें मोहर लगा के नितिन लांडगे जी को विजयी बनाए, यही मेरी कोशिश है। नितिन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नितिन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नितीन जी, या ठिकाणी यादव समाजाचा पाठिंबा जाहीर झालेला आहे. उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही, पण सर्वत्र पाठिंबा दर्शवताना पाहायला मिळतात. काय भावना? नाही, मला काही बोलण्यापूर्वी फक्त एकच बोलायचंय, नमः पार्वती पते. मी सर्वप्रथम गांधीनगर मधल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एवढा जो मान सन्मान इकडे बोलवून दिलेला आहे. आज माझ्या अर्थे इथे आरती पण शंकरांची झालेली आहे. खरं तर मागच्या वर्षी मंगेश आणि त्याचे पूर्ण टीमने जेव्हा मला इथे बोलवलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की दादा ह्या मंदिराची डागडुजीची थोडी गरज आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक साहेब असतील, पूर्वेश सरनाईक साहेब असतील, खासदार नरेशजी मस्के साहेब असतील आणि आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मंदिराची थोडीशी डागडुजी आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून इकडून करून दिलेली होती आणि आज त्याचा सन्मान म्हणून त्यांनी माझ्या हस्ते एक महाआरतीचं आयोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यादव समाजातले माझे जे सर्व वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यांनी मला आशीर्वाद रूपी पाठिंबा दिलेला आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे की हा पाठिंबा फक्त धनुष्यबाण आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनाच आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जो निर्णय होईल त्याला आमच्या यादव समाज असतील, आमचे गांधीनगरमधले सर्व रहिवासी असतील, तसेच आमचे उत्तर भारतीय सगळे बंधू असतील ते सर्व सपोर्ट करणार आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या तरुण मित्रांनी इकडे, मी खास करून माझा उल्लेख त्यांनी केला की बाबा वेल एज्युकेटेड म्हणून, पण मला एक सांगायचं आहे, नळपाड्याची ओळख जी अगोदर होती तशी आता राहिलेली नाहीये. इकडचा तरुण सुद्धा आता तुम्ही बघतायत की चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला जातोय, चांगल्या MNCs मध्ये काम करायला गांधीनगर, नळपाडा या परिसरातला माझे युवा वर्ग जात आहेत. त्याच्यामुळे एक बदलतं गांधीनगर आणि बदलतं नळपाडा इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या सर्व महिलांचे, सर्व लाडक्या बहिणींचे, तरुणांचे आणि माझ्या सर्व बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आशीर्वाद रूपी पाठिंबा आज इकडे दिलेला आहे.
यादव जी क्या कहोगे, आज यादव समाज, पूरे यादव समाज ने और गांधीनगर वासियों ने नितिन लाडगे जी को पाठिंबा दिया है, क्या कारण होगा? मैं सर्वप्रथम गांधीनगर के रहिवासियों को धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने नितिन लाडगे जी जैसे एक शख्सियत को यहाँ पे निमंत्रण दिया था। नितिन जी अगर यहाँ पे नेतृत्व करते हैं तो समझिए कि एक राजनीति में एक अलग बदलाव आएगा, क्योंकि जिस हिसाब से उनकी पढ़ाई लिखाई हुई है, मतलब हमें अब जरूरत है, इस समाज को जरूरत है पढ़े लिखे लोगों की। बस अब इसके आगे मैं नितिन जी को उनके आगे के वाटचाल के लिए मैं शुभेच्छा देना चाहता हूं। धन्यवाद। गौरव जी, गांधीनगर वासियों ने और आपके विजय स्पोर्ट्स क्लब ने ये पूरा कार्यक्रम पूरा आयोजित किया है और सपोर्ट दिया है नितिन लाडगे जी को, क्या बताओगे? ऐसा है, 1 साल पहले दादा आए थे हमारे पास, मतलब हमने इनको इनवाइट किया था हमारे इनोग्रेशन पे। उन्होंने हमको बहुत अच्छा सपोर्ट किया था और हमको ऐसे कंटिन्यू करते आ रहे पहले से। वो ऐसा नहीं कि वो कुछ पद पे और नहीं, हमको उनके पद से नहीं, वो हमको कंटिन्यू हेल्प करते रहते। हमने उनको रात में भी फोन किया 1 बजे, दादा कुछ प्रॉब्लम हो गया, ओके ठीक है गणेश मैं कर देता हूँ, कोई दिक्कत नहीं है। और लास्ट टाइम हमारे इधर कैसा है, हमारा जो शिव मंदिर है ये इच्छा पूर्ति है, तो ऐसा मैं मानता हूँ कि मेरे हिसाब से इनका इच्छा पूर्ति हो गया और भगवान आने वाले 15-16 तारीख को इच्छा पूर्ति हो जाएगा। भगवान भड़केगा आने वाले 16 तारीख को। और नितिन लाडगे ने, इनका नाम लाडला नितिन है, इनको प्यार से हम लोग लाडला नितिन कहते हैं। हमारे पीछे जो वरिष्ठ ज्येष्ठ लोग हैं, हमारे माता बहन लोग हैं, इनको नितिन लाडला कहते हैं। उनको भी कुछ काम था बताने था भाई को। हाँ, पीछे लेडीज लोग, उनका भी कुछ काम का रिक्वायरमेंट तो होते रहता है वो, और हमको बहुत सपोर्ट करते रहते हैं। रात में 1 बजे हो गया चाहे 4 बजे हो गया, इनको फोन दादा कुछ प्रॉब्लम हो गया, ठीक है गणेश मैं कर देता हूँ। ऐसे दादा हमारा बहुत काम किए, कुछ रहे ना हमको फुल सपोर्ट किए। और मेरा ये पर्सनल इच्छा रहेगा, दादा आने वाले 16 तारीख को गुलाल ढोड़काएंगे इनके साथ हम, और इनको हम टीएमसी में भेजेंगे। भाई देख लेते अभी दिखा दो। गांधीनगर वासियांनी, विजेता स्पोर्ट्स क्लबनी आणि यादव समाजाने नितिन लाडगे यांना इथे पाठिंबा दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून अजून या सगळ्या निवडणुकीला वेळ आहे, परंतु एक पाठिंबा जो आहे तो नितिन लाडगे यांना दिलेला आहे। नितिन लाडगे यांनी या प्रचारात आणि या सगळ्या प्रभागामध्ये आपल्या कामाच्या स्वरूपात आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येते। ये सब लाडकी बहने शिंदे साहब के, लाडकी बहने शिंदे, रुको लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। नितिन जी को पाठिंबा दिया है। नितिन जी यहाँ पे आए, बहुत बड़ा स्वागत किया है, क्या बताओगे और क्यों इतना बड़ा स्वागत हुआ है और नितिन जैसे लोगों की क्यों जरूरत है यहाँ पे? जैसा कि मतलब मैंने पहले भी कहा कि नितिन लाडगे मतलब अब समय आ गया है कि मतलब राजनीति में भी पढ़े लिखे हाईली क्वालिफाइड लोग अगर आगे आएंगे तो उनका एक विचार, एक सोच है, एक विचारधारा अलग रहती है। अच्छा, विचारधारा अलग का मतलब ये नहीं कि मतलब ये कोई चमत्कार मतलब हम चाहते हैं कि मतलब विकास, आज इनकी प्रायोरिटी रहेगी विकास काम के लिए। अच्छा, ऐसे शख्सियत है, मैं तो दावे के साथ कहता हूँ अगर यहाँ पे गांधीनगर वासियों ने इनको अगर सेवा का मौका मिला, जो कि निश्चित तौर पे मिलने वाला है, तो आगे देखिए कायाकल्प बहुत अलग दिखेगा। और एक ऐसा व्यक्ति है कि देखिए सबसे बड़ी बात होती है कि सबका मान सम्मान करना। ये व्यक्ति ऐसा है कि चाहे उत्तर भारतीय हो, चाहे यहाँ के लोकल रहवासी हो, सबको एक समान देखते हैं, एक नजरिए से देखते हैं। तो ऐसे व्यक्ति को जरूर मतलब थाने महानगर पालिका महासभा में पहुंचाने का ये सब लोगों का दायित्व है। और मैं ये नहीं कहता कि मेरे मित्र हैं करके, मेरे अच्छे मित्र हैं और इनका काम करने का जो तरीका है बहुत ही, मैं कहता हूँ बहुत सरल स्वभाव के हैं। और जब भी इनको अगर कोई कहता है कि चलिए ये काम करना है, तो कभी ना शब्द इनके मुंह में नहीं है।
अगर समझ लीजिए इनसे जितना हो सके उससे ज्यादा ही कार्य करते हैं। तो ऐसे व्यक्ति को हम सब यही चाहेंगे कि आगे आए, और हम तो यही चाहते हैं कि आज सेंटर भगवान के परिसर में उनका आशीर्वाद इनको मिला है और रविवासी को भी आशीर्वाद मिलने वाला है इनको। आपण जर पाहिलं नितीन लांडगे यांचं जोरदार आणि जबरदस्त असं स्वागत जे आहे ते या गांधीनगरमध्ये करण्यात आलेलं आहे। विजेता स्पोर्ट्स क्लब असेल, यादव समाज असेल, गांधीनगर वासियांनी आशीर्वाद दिलेला आहे, पाठिंबा दर्शवलेला आहे नितीन लांडगे यांना, आणि या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन नितीन लांडगे हे काम करतात। अख्ख्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून एक प्रकारे आघाडी नितीन लांडगे यांनी घेतलेली आहे आणि नितीन लांडगे यांना महानगरपालिकेत पाठवायचा असा निर्धार या गांधीनगर वासियांनी इथे केलेला आहे। ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।